मौजे राजेश नगर ढोकी या ठिकाणी सालाबादाप्रमाणे आज या आषाढी एकादशी निमित्त वैष्णवाचा मेळा संगती घेऊन या ठिकाणी दिंडी पूर्ण गावभर प्रदक्षिणा घालण्यात येते आणि या चिमुकलीच्या विठ्ठल रुक्मिणीच्या वेषांतर करून या गावचं तसेच या राजेशनगरमधील एक अनोख्या पद्धतीचा या दिंडीच्या माध्यमातून उपभोग किंवा आनंद घेण्यात येतो। आपण या चिमुकलीला विचारणार आहोत की या विठ्ठल रुक्मिणीच्या वेषांतर केल्यानंतर काय वाटतं? मला खूप छान वाटतं विठ्ठल बनल्यावर। नाव सांग। ईशानी चंद्रकांत लोखंडे। कुठल्या शाळेत शिकते? जीपा प्राशा राजेशनगर ढोकी। कसं वाटत आहे? चांगलं वाटतंय। चांगलं वाटतंय। रुक्मिणी नाव सांगा। जान्हवी अमोल लोखंडे। कसं वाटतं रुक्मिणीच्या वेशात? खूप छान वाटतंय। खूप छान वाटतंय। सर या पुढे। या आज आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक श्री दहावारे सर हे महाराष्ट्र न्यूजला या संदर्भात 2 मिनिटाची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेशनगर ढोकी येथील सहशिक्षक आहे। आज पंढरपूरला न जाण्यामुळे काही विद्यार्थी आणि गावातील जे वारकरी आहेत त्यांनी या राजेशनगर एरियामध्ये खूप छान प्रकारे आषाढी एकादशी निमित्त बाल आषाढी एकादशी निमित्त दिंडीचं आयोजन केलेलं आहे। या दिंडीमध्ये विठ्ठलाच्या भूमिकेत आमच्या शाळेतील विद्यार्थी ईशानी लोखंडे व रुक्मिणीच्या भूमिकेत जान्हवी लोखंडे, तसेच या दिंडीमध्ये सर्व महिला माता दिंडीमध्ये वारकऱ्याच्या वेशेमध्ये आलेल्या आहेत आणि आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक प्रौढ नागरिक यांनी शाळेच्या वर राजेशनगरच्या वतीने दिंडीचं आयोजन केलेलं आहे। अशाच प्रकारे या दिंडीचं या एरियामध्ये खूप छान प्रकारे स्वागत झालं आणि मुलांना व आलेल्या सर्व व्यक्तींना फराळीचं उपभोग घेता येईल अशा प्रकारे या एरियातल्या व्यक्तींनी सर्व दिंडीचं आयोजन खूप छान प्रकारे केलेलं आहे। तसं या सर्वांचा मी आभारी आहे। धन्यवाद सर। अतिशय अनोख्या पद्धतीने तुम्ही या महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे। मी ज्ञानोबा काकासाहेब येडके, महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक।